कला सादर करायची असेल आणि काही शिकायचं असेल तर वय हा अडचणीचा मुद्दा कधीच राहत नाही, हे तुम्हाला एखादं जाणवलं असेल. आणि कथेच्या पुढच्या भागाकडे मी येतो. हे नृत्य सुरू झालं आणि कैलासनाथाने कालीच्या कपाळी कुंकू लावलं. पण ते कुंकू अंगठ्याने नाही लावलं, तर ते कुंकू पायाच्या अंगठ्याने लावलं. ती मुद्रा तशी घेतली की पायाच्या अंगठ्याने कपाळाला कुंकू लावताय. या प्रेमाच्या आणि लयबद्ध नृत्याच्या शांत आविष्काराला मात्र काली मातेकडे उत्तर नव्हतं, शेवटी काली माताच. आणि कैलासाधिपतीचं प्रेम आणि स्वच्छ हेतू तिच्या लक्षात आला आणि काली मातेने स्वेच्छेने आनंदाने नृत्य थांबवलं. आपल्या माणसाविरुद्ध पराभव कसला. शिवाच्या या अभिनयाने प्रभावित होऊन भगवान विष्णूंनी त्याला विजेता घोषित केलं आणि नटराज ही पदवी दिली. नटराज म्हणजेच नृत्याचा राजा. तर हे आनंद तांडव आणि रुद्र तांडव हे दोन्ही हिंदू पौराणिक कथांमध्ये एका प्रतिकात्मकतेसाठी आणि आध्यात्मिक महत्वासाठी पूजनीय आहे. तर यापासून प्रेरणा घेऊन आमच्या नृत्यग्रामची संपूर्ण ठाणे ब्रँच सादर करत आहे आपला पुढचा आविष्कार. Yeah.